आज बोलायला खूप आहे, पण सगळंच सांगणं शक्य नाही. तुझं वर्णन ज्या शब्दात केलं जाऊ शकतं, असे शब्द मला मिळणं शक्य नाही. पण आज जर तू इथे असतास, तर बोलला असतास. प्रयत्न कर. डोंट गिव्ह अप. म्हणून मी प्रयत्न करतो. तुझ्यासाठी मित्रा, इनोसेंट. मैत्री निभावताना इनोसेंटनी कुठलीही कमी ठेवली नाही. क्लासेसला बालपणात झालेली भांडणं असोत, की मित्रांसोबत फिरायला जायचे झालेले प्लॅन्स, त्याने मित्रांची साथ कधीच सोडली नाही. तो नेहमी एक ढाल म्हणून त्याच्या मित्रांसमोर उभा राहिला. जिथे आम्ही मॅच जिंकू की हरू या विचारात असायचो, तिथे इनोसेंट गेमची मजा घ्यायचा. ही वॉज अ ट्रू स्पोर्ट्समॅन, ॲज दे से. चुलना फुटबॉल टीमसाठी त्याची खूप स्वप्न होती व ती स्वप्न पूर्ण करायची मेहनतही त्यांनी केली. जिंको की हारो, त्याने चुलना फुटबॉल टीमला नेहमी सकारात्मक प्रेरणा दिली. प्रत्येक प्लेयरच्या पाठीवर त्याने शाबासकीची थाप दिली. हीच थाप देता देता एकदा पॅरिस टुर्नामेंट जिंकण्याचं त्याचं स्वप्न होतं. ते आता पूर्ण करायचे प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार, हे आमचं इनोसेंटला वचन आहे. कधी कधी वाटतं भरभरून बोलावं तुझ्याशी. तुझंही बोलणं ऐकावं एकदा मन लावून शेवटचं. तुला विचारावं का गेलास, तुझं उत्तर ऐकावं, पण मग वाटतं नको. तुझ्यासारखी माणसं प्रश्न उत्तरांसाठी बनलेली नसतात. तुझ्यासारखी माणसं जीवन जगण्यासाठी बनलेली असतात. तुझी साथ लाभली तेवढंच खूप आहे. तुझ्या आठवणी खूप रडवतात, पण त्याहून जास्त तू शिकवून गेलास. त्याच आठवणीत व शिकवणीत आम्ही जगू, हे तुला आमचं प्रॉमिस. अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवून जाती. इनोसेंट, आपल्या दोघात फक्त 9 दिवसांचे अंतर. अगदी बालपणापासूनची आपली अगदी घट्ट मैत्री. नर्सरी ते 12वी पर्यंतचे आपले शिक्षण एकत्र. अगदी शाळा ते कॉलेजपर्यंत. 12वी नंतर आपले मार्ग बदलले, पण मनाने मात्र आपण एकच होतो. आपली घरही एकमेकांना लागून. आपण खिडकीतूनही बोलत बसायचो. आपल्या शेजारातून आपण दरवर्षी क्रिसमस धमाक्याला डान्स करायचो. किती उत्साही होतास तू. तुझे ते बोलणे, हसणे मी कधीही विसरू शकत नाही. इनोसेंट, मनात राहणारी माणसं कधीच दूर होत नसतात. प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात, पण समजून घेणारी आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते. मी खरोखरच भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखा मित्र लाभला. तुला पिकनिकला जायला, फिरायला खूप आवडत. काही महिन्या अगोदरच आपण मनालीची ट्रिप केली आणि त्यावेळीच आपण पुढच्या ट्रिपचे देखील आयोजन केले होते. पण तेव्हा वाटलं नव्हतं की ही आपली शेवटची ट्रिप होईल. अ नाईस पर्सन विल ऑलवेज बी इन मेमरी. अ बेटर पर्सन विल ऑलवेज बी इन ड्रीम. बट अ सिन्सिअर पर्सन विल ऑलवेज बी इन हार्ट. इनोसेंट, विश्वासच बसत नाही की तू आमच्यात नाहीस. परंतु प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. आपण कुठे जात नाही तर आपल्याला नेले जाते. खेळ आपला नसतोच, खेळ परमेश्वराचा असतो. आमचा विश्वास आहे की ईश्वराच्या सानिध्यात दिव्य दूतांबरोबर तो सार्वकालिक जीवन जगत आहे. Innocent. Why did it take me to lose you to know how much you meant to me? You had the most brightest message for me on my each birthday. Exactly the words that I would have loved to hear. Each time you knew it very well when, how, and where to use the perfect words. I never knew losing you would hurt this much. My dear Reno, I will miss all my best birthday wishes, all my comforting sessions, and all the best things that we shared. I believe you are in a better place,
and send my most love to you and Dada, to heaven above from below. We miss you, brother. Meet you on the other side. थॉम्सन, जरा मला घर आवडीतं का? माझ्या मित्राचे मी ऐकलेले शेवटचे वाक्य. जेव्हा आम्हाला चाळायचं व बोलायचं देखील माहीत नव्हतं, म्हणजे आम्ही दोघे 7-8 महिन्याचे होतो, तेव्हा जमली आमच्या दोघांची जोडी. ती अखेरपर्यंत टिकली. आम्ही दोघे त्याच्या व आमच्या मामाच्या पटांगणात खेळायचो, हसायचो, बागडायचो, हसत खेळत एकत्र हिंडत फिरत. वयाची 27 वर्ष आनंदाने भरली या माझ्या इनोसेंट मित्रासोबत. जो इनोसेंट की ज्याने आपल्या आयुष्यातील बागेत आपल्या चांगल्या स्वभावाने, कर्तृत्वाने एखाद्या फुलाप्रमाणे सुगंध पसरविला होता. पण काळाचा असा काही काळा भुंगा या फुलावर बसला व या फुलाचे रस शोषून आकाशातून तारा निखळावा त्याप्रमाणे या फुलाला नितेज करून सुकवून गेला. इनोसेंट, आपल्या 8 जणांची जोडी रे मित्रा. आज जेव्हा कधी एकत्र गप्पा करायला उभे राहिलो की नेहमी तो आमच्यात असल्याचा भास होतो. पण तोच भास अचानक सांगून जातो की आपल्या मैत्रीतलं एक गोल्ड कॉईन नाही आहे रे. इनोसेंटचा आवाज कुठे आहे? आपल्या मैत्रीतलं एक धागा तुटला आहे. आपल्या मैत्रीची लकाकी कमी झाली आहे. तुमच्यातलं चांगुलपणाचे रोपटे सुकून गेले आहे रे. तेव्हाच हृदयाला घाव घालणारा पुन्हा तोच वाक्य आठवतो. थॉम्सन, जरा मला घर आवडीतं का? मला माहीत नव्हतं रे बाबा, तू मला कोणत्या घरी सोडायला सांगतो, तुझ्या स्वतःच्या की देवाच्या? इनोसेंट, कुठेतरी मनाला खंत वाटते रे मित्रा. तुझ्या शेवटच्या वेदना तू का कळू दिल्या नाहीत? त्या आम्हाला का कळल्या नाही? हे देवा, ज्या इनोसेंटने आयुष्यभर ज्या आईबाबांच्या, आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी आणलं नाही, असे आदर्श मुलगा म्हणून जगला, ते आमच्या चार्ली अंकल, मधल्यान मावशी, क्रिस व आमच्या पाईला तुझ्या कृपेच्या छत्राखाली ठेव. हे फातिमा माते, जगाच्या उद्धारासाठी कृषी खेळलेला तुझा पुत्र, तुझ्या डोळ्यांनी पाहून जी हिंमत तू धरलीस, ती हिंमत या कुटुंबाला दे व आमच्या मित्राला स्वर्गीय नंदनवनात सुखी ठेव. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Innocent Dada was the best brother I had. He had all the qualities of a big brother, being protective, caring, and sometimes irritating also. We never stayed under one roof, but were still very close to each other. Dada always made efforts to get all the cousins together. We didn't spend much time together, but whenever we met, he always made it the best one. There's only one thing that makes me really sad. That is, we still had to make a lot of memories together. But maybe God had some other plans for him. I thank God for giving me such a great brother like him, who showed me what a brotherly love looks like. We all miss you, Dada. डोळे भरून येतात तुझा फोटो बघितल्यावर. जीवन असे जगलास की मृत्यूला पण लाज येईल. तुझ्या आयुष्यात छोटे होते पण सुंदर होते. प्रत्येक ठिकाणी सुगंध पसरवून आमच्या आयुष्यातून निघून गेलास. आठवणीत मात्र कायम राहिलास. इनोसेंट, नावाप्रमाणेच इनोसेंट होता. निष्पाप, निष्कपट, कोणाबद्दल राग नाही, कपट नाही, सतत हसमुख, सर्वांच्या होकाला हो देऊन सतत मदतीसाठी सिद्ध असलेला. आमची मैत्री 10वीच्या परीक्षा झाल्यावर नंतर फुलत गेली. कॉलेजच्या दिवसात आम्ही इतर मित्र कॉलेजला बंक मारत असत, पण इनोसेंट मात्र रेग्युलर कॉलेज अटेंड करायचा. कोविडच्या लॉकडाऊनमध्ये मला धुळेला ट्रेनिंगसाठी जायचे होते. सर्व काही बंद होते. मला माझी आई आणि बहीण घेऊन येणार होते. इनोसेंटला हे समजताच त्याने लगेच मला फोन केला आणि म्हणाला, दोघे लेडीज नको, मी तुझ्या जोडीला येतो. आणि अशा या परिस्थितीतून तो मला घेऊन आला. असा हा खरा मित्र इनोसेंट. जेव्हा जेव्हा धुळ्याहून सुट्टीसाठी घरी यायचो तेव्हा नेहमीच इनोसेंटचा मेसेज यायचा, चल मित्रा गप्पा मारूया का? त्या मेसेजची मी आजही वाट पाहत आहे. आठवणी खूप आहेत. अशा या माझ्या इनोसेंट मित्राला स्वर्गीय राज्यात देवदूतांचा सोबत
प्रभूची स्तुती व गौरव करण्याची संधी मिळावी व स्वर्गीय नंदनवनात राहून सर्व युवकांसाठी त्यांनी मध्यस्थी करावी हीच प्रार्थना. Hey there now, where'd you go? You left me here, so unexpected. You changed my life, I hope you know. 'Cause now I'm lost, so unprotected. In the blink of an eye, I never got to say goodbye. Like a shooting star, flying across the room, so fast, so far. You were gone too soon. You're part of me, and I'll never be the same here without you. You were gone too soon. You were always there, like a shining light. On my darkest days, you were there to guide me. Oh, I miss you now. I wish you could see just how much you're meant